ही आली आली मानसी. कुठे चिन्मयानंद? खूप लागलंय का त्याला? मी सांगितलं मानसीला चिन्मयानंद नाहीये घरी. सांगितलं ना मानसी. अहो पण मला वाटलं आतापर्यंत तो आला असेल घरी. पण तुम्ही सरळ घरी का आलात सुनबाई? शाळेत जायला हवं होतं आधी. अप्पा मला तसं कोणी सांगितलंच नाही. पण मग आहे कुठे चिन्मयानंद? अरे अरे काय काय झालं होतं तुला? हा किती लागलं? काय कुठे लागलं? काय झालं काय? अरे दादा काही नाही, थोडंसं खर्चटलंय, फार काही नाही. अरे सगळे किती काळजीत आहेत घरचे. तुला काही कल्पना आहे की नाही चिनू? हो आहे ना. हे बघ बरं मला सांग, मानसी कुठे आहे? अरे ती घाईघाईत निघून गेली, काही सांगितलंच नाही तिने. कुठे गेली? घरी की शाळेत? ते काय माहित नाही, बहुतेक घरीच गेली असावी. ही मानसी पण ना, आता ऑफिस पासून दुकान जवळ म्हणून मी चिन्मयानंदाला इथे घेऊन आलो. म्हटलं त्याला दुकानात सोडेन आणि मग पुन्हा जाईन ऑफिसला. आता काय करायचं? नमस्कार, मी मिसेस केळकर बोलते, चिन्मयानंदाची वर्ग शिक्षिका. नमस्कार केळकर बाई, बोला ना. कुठे आमचा चिन्मयानंद? खूप लागलाय का त्याला? अहो तुम्हाला माहिती आहे का त्याच्या खोड्या किती वाढल्यात? त्या 1 मिनिट स्वस्त बसत नाही तो वर्गात. हो पण नेमकं झालंय काय? कुठे तो? अहो गेले 2 तास तुमच्या घरचा फोन ट्राय करते, लागतच नाही. कसं कळवायचं तुम्हाला का तुमच्या मुलाला लागलंय म्हणून? शेवटी शैलेश केतकरांना कळवलं आणि ते येऊन घेऊन गेलेत. कुठे घेऊन गेले? घरी नाही आला अजून. हो मला कसं माहिती असणार ते कुठे घेऊन गेलेत ते? तुमच्याकडे मोबाईल फोन नाहीये का? अहो एक मोबाईल फोन असता ना तर पटकन विचारता आलं असतं तुम्हाला. अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? आता तरी एखादा घ्या मोबाईल. काय झालं ग? कुठे आहे चिन्मयानंद? बाई काय म्हणाल्या? हे कधीच त्याला घेऊन निघालेत. अगं बाई हो का? मग भाऊजी अजून कसं नाही आले घरी घेऊन त्याला? खूप चिडल्या होत्या केळकर बाई. मला म्हणाल्या कुणाकडेच कसा मोबाईल नाहीये. एक फक्त हा घरचा दूरध्वनी क्रमांक आहे, तोही नाही लागला की मग काही पर्यायच नाही उरत ना. ॲटलिस्ट नाव काहीतरी केला पाहिजे आपण. काय करणार? पुन्हा दूरध्वनी यायची वाट बघायला लागेल बस. नमस्कार. हा अगं मी बोलतोय. अहो कुठे आहात तुम्ही? कुठे आहे आपला चिन्मयानंद? तुम्ही शाळेत गेला होतात ना त्याला आणायला? हो मी त्याला दुकानात घेऊन आलोय. बरा आहे ना तो? फार लागलं नाहीये ना त्याला? हा बरं आहे बरं आहे, खात बसलाय. बरं मानसी तू घरी कशाला गेलीस? अहो काय करणार दुसरं, मला काहीच माहिती नव्हतं चिन्मयानंद कुठे, म्हणून मी घरी आले. कमाल आहे मानसी तुझी. तुम्ही त्याला घरी आणायचं सोडून दुकानात कशाला गेलात? अगं दुकान ऑफिसच्या जवळ आहे, हे आता तुला वेगळं सांगायला हवं का मानसी? कमाल करतेस तू. आणि मी इकडे काम सोडून आलोय त्याचं काहीच नाही. ते सगळं जाऊ द्या, मला चिन्मयानंदाला बघायचंय. कुठे तो? खूप लागलाय का? नाही अगं फार काही नाही, खर्चटलंय थोडस, खात बसलाय तुझा कार्टा. ए अरे जरा कमी खा, पोट बिघडेल अशाने. खाऊ दे, मागून मला काय होत्या ना. बघा तो खूप रडतोय ना, ओरडतोय, म्हणजे त्याला खूप लागलं असणार म्हणून चिडचिड होते त्याची. काय हवं ते करा, गोंधळ आहे नुसता. अरे चिन्मयानंदा जरा थोडस. अरे काय दादा हे चिन्मयानंदाला घेऊन दुकानात गेलेत आणि मी दुकानात चालले. आता तुम्ही का दुकानात चाललाय? आप्पा मला त्याला बघायचंय. काकू ही इज ऑल राईट. देन दुकान मध्ये का जाता तुम्ही? मी आई आहे रे त्याची, त्याला बघितल्याशिवाय मला नाही चैन पडणार. ऑलराईट ऑलराईट, बघायचा राईट. देन आपण इथून बघू. इथून बघायला त्यांच्याकडे काय दिव्य दृष्टी आहे का? दिवा वगैरे काय नाही, मोबाईल आहे. मोबाईल? देवकी दुकान मध्ये कोणाकडे आहे मोबाईल? सदाकडे आहे.
ऑलराइट गिव मी हिज नंबर. कुणाच्या परवानगीनं त्याने घेतला भ्रमणध्वनी? अहो तो दुकानात सामान पोचवायला जातो ना, म्हणून त्यांनी एक घेतलाय. माझ्याकडे आहे त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक. या गिव दॅट टू मी. हा बघ, हा बघ. कोण आहे? अहो अहो चिन्मयानंद कुठे आहे? त्याला बोलू द्या ना. आता खाण्यातून मोकळा झाला की मग बोलेल तो तुझ्याशी. आई, चिन्मयानंदा फार लागलं नाही ना रे बाळा? अगं नाही ग, पण तू काय छान दिसतेस मोबाईल मध्ये. गप रे, इथे तुझ्यामुळे आम्ही सगळे काळजीत होतो माहितीये का? आई मोबाईल लांब पकड ना, मला सगळ्यांना बघायचंय. हो हो. सगळ्यांना कशाला बघायचंय रे तुला बाळा? मला हे बघायचंय की ते मोबाईल मध्ये कसे दिसतायत. चिन्मयानंदा खरंच बरा आहेस ना तू बाळा? हो ग, हे बघ एवढंच लागलंय मला. अरे पण कुठे पडलास तू? कसं लागलंय तुला? आई, फळ्यावर लिहिलेला सुविचाराचा सु दीर्घ होता ना, तर तो मी रस्व करायला खुर्चीवर चढलो, पण खुर्चीचा पाय मोडला आणि मला हे लागलं. आमचा बोका खुर्चीवर चढल्यावर खुर्चीचा पाय मोडणारच ना. पण काय रे खादाड बोक्या, बरं वाटतंय ना? हो, एकदम मजेत. ऑलराइट ना, आर यू देयर? हो. या. बाय बाय चेनू, टेक केअर. हॅपी ना काकू? टेन्शन नाही? नाही, चिन्मयानंदाला बघू शकलो ना, खूप बरं वाटलं. नचिकेत, तुझ्या भ्रमणध्वनीमुळे ना खूप मदत झाली रे बाबा. बघता आलं ना चिन्मयानंद कसा आहे. पण बघून असं वेगळं काय कळलं तुम्हाला सुनबाई? शैलेश म्हणालाच होता तो बरा आहे, आणि मी हे सांगितलं होतं त्याला काहीही झालेलं नसणार. हो, पण समजा काही झालं असतं तर? आज नचिकेतकडे फोन होता म्हणून आपण बघू शकलो की चिन्मयानंद कसा आहे. आणि ना मुळात हा सगळा गोंधळ झालाय तो झालाच नसता, टाळता आला असता जर आपल्या सगळ्यांकडे मोबाईल असते तर. एवढी काळजी वाढलीच नसती ना. काळ बदललाय पण आपण बदलायची तयारी नाहीये. आज थोडक्यात निभावलं, पण आणखीन काही झालं असतं तर कुणाला आणि कुठे संपर्क केला असता आपण? बरेच प्रश्न पडायला लागलेत सगळ्यांना. ठीक आहे, काय कराते साई? अहो तो कंदील बनवायचा राहिलाय ना, तो बनवते. You're such a cheater. टुगेदर बनवणार होता आपण, शिकवणार होता तू. मग त्यात काय एवढं, शिकवते ना. हे घ्या, हे असं कापा. साई चिनू कसा आहे? इज ही ओके ना? चिनू बरा आहे, पण मानसी काकूने आज त्याला दिवसभर खोलीच्या बाहेर पडू दिलं नाही. या सगळ्या प्रकारामुळे ती सुद्धा जरा घाबरून गेली. तू डबेल मला पण टेन्शन आलं. साई डोंट यू थिंक घरमध्ये एक मोबाईल पाहिजे? काय सारखं मोबाईल मोबाईल लावलाय तुम्ही? नाहीये गरज आम्हाला मोबाईलची.
असं का बोलत आहे साई? देयर वॉज अ मिसकम्युनिकेशन. बघितला तू? एक मोबाईल कुड हॅव अवॉइडेड दिस मेस. से समथिंग. ते कापा आधी नीट. मोबाईलची गरज तुमच्यासारख्यांना असेल, ज्यांना कॉल्स येतात कुणाचे तरी. साई, इट्स नॉट जस्ट अबाउट कॉल्स. तुम्हाला मोबाईल महत्वाचा आहे, कारण तुम्हाला कॉल येत असेल ना तुमच्या रोजलीनचा. आमचं तसं काही नाहीये. या, युअर राईट. मला खूप वाटत दॅट रोजलीन शुड कॉल मी, बट ती नाही करत. का? बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स फोन स्विच ऑफ असतं तिचं. का बरं? मोबाईल नाही आवडत तिला. या, ऑल्दो हॅबिट लावणार मी तिला. देन वी विल टॉक ऑन द फोन एव्हरी डे. वन्स हॅबिट झालं मोबाईलचं, देन विल बी इन टच 24/7. देन व्हिडिओ कॉल्स करणार, चॅट करणार. दॅट विल बी सो मच फन. नेहमी माझे जवळ राहणार माझा रोजलीन. मनमध्ये येणार तेव्हा बोलणार तिच्याशी, बघणार तिला. Decide. Where are you going? चिनूला बघून येते जरा. मला पण बघायचं. मी आणला तिच्यासाठी काहीतरी. I want to give it to him. मग तुम्ही वारा घाला ना त्याला. घे रे. जशी तुमची आज्ञा. खा. Hi, James Bond. अरे दादा, आलास तू? हे बघ लागलंय. Yep. Where is the chocolate? Yes, here it is. Chocolate. चॉकलेट दे. चॉकलेट? अरे आमच्या घरात चालत नाही हे. जाऊ द्या हो. त्याला खायचंय ना. चिनू, तुला आता हवंय का चॉकलेट? दे, मी देते. अगं मानसी, तो जेवतोय ना, मग मध्येच कुठे चॉकलेट? हे बघ, तू त्याचे इतके लाड करू नको. त्याला काही झालेलं नाहीये. तुम्हाला नाही कळणार आईचं मन. आता आईचं मन वगैरे म्हटल्यानंतर मग काय सगळंच संपलं. No, but she's right. सगळे खूप टेन्शन मध्ये आला होता. काकू was panicking a lot. हो, आज सगळेच आम्ही खूप घाबरून गेलो होतो. हो ना. नाही, म्हणूनच मला असं वाटतंय ना की खरंच घरात एक मोबाईल हवा. अगं काकू, असं काय बोलतेस तू? इतकी वर्ष आपण राहतोच आहोत ना भ्रमणध्वनी शिवाय. अगं पण सई, तूच विचार कर ना. आज यांच्याकडे किंवा आपल्यापैकी कोणाकडेही मोबाईल असता तर इतका गोंधळ झालाच नसता. परदेशातून आलेली कुठलीही गोष्ट वाईटच असं सरसकट ठरवून टाकायचं. अगं पण काकू, आप्पांच्या तत्वात नाही बसत हे सगळं. अगं पण काळाबरोबर आपण बदलायला नको का सई? तूच सांग. आणि म्हणूनच मग मी न राहून आप्पांना बोलून गेले आज. हे बघ मानसी, आज बोललीस, परत नको हा बोलू तू. हो, मायकल काय रॉंग नाही बोलला ती. मोबाईल has become the basic necessity now. Next time काय इमर्जन्सी झाला, then what are we gonna do? अरे हो, पण हे आप्पांना कोण सांगणार? Forget आप्पा. तुला काय वाटत tell me that. काकू, you tell me. मोबाईल पाहिजे का नाही पाहिजे? हवा हवा. मला पटतंय तुझं. मायकल, now tell me frankly. आप्पा नाही ऐकते, घाबरू नको तू. अरे मोबाईल असावा असं मला सुद्धा वाटतंच रे. Great then. It's settled. घरमध्ये मोबाईल येणार. अरे हो, काय बोलताय नचिकेत तुम्ही? कसं शक्य आहे हे? सगळं शक्य आहे. नचिकेत देशपांडे घरमध्ये आहे, so everything is possible. And आपल्याला चालणार नाही चालणार, it doesn't matter to me much. आपल्याकडे मोबाईल आहे. Yes.
तुमचे लाड म्हणजे अगं दिवाळीतच तुम्हा मुलींचे लाड करता येतात तर करून घ्या मस्त. पुरे पुरे मी लावून घेईन हा लावशील ना नंतर. हा बघू दे आरती करते. हा. की काय करत आहे तू? इन द मॉर्निंग काकूचा आरती करत आहे. ओवाळते. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे ना, धनत्रयोदशी. Oh yes, right. दिवाळी स्टार्ट झालं. अरे आज बायकांच्या आंघोळी म्हणून आई आम्हाला उठणं लावून ओवाळत आहेत. हं? तू रोज नाही करत आंघोळ? अरे अरे काहीतरीच काय तुझं. रोज करतात पण आजची आंघोळ खास असते. Okay, seems interesting. फोटो क्लिक करू. I'll be back. या नचिकेतच्या मनात काहीतरी जगावेगळेच प्रश्न येतात नाही. आहेच ते जगा वेगळं ध्यान. ओवाळताना फोटो काढायचा असेल ना त्याला. Ready. काढ काढ. आई मी आले चौरून. हो ये नमस्कार कर. हा, कर. ये ग मला तू. हा 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 ते मला दे. मी तर सगळे लाड करून घेणार. सगळे लाड करून घे. देवकी, हे काय लावते तू? अरे याला उठणं म्हणतात. बघ कसा छान वास येतो त्याला. Yeah, right. Sai told me about this. हा. Yeah, I remember. पण आमचे ह्या अवतारातले फोटो चांगले येतील ना. Devki, relax. तुम्ही केक करू इवन. You look gorgeous. अरे गॉर्जस म्हणजे सुंदर का रे? Yeah, beautiful. ए हा बघ काय म्हणतोय. आपण सगळ्या गॉर्जस आहोत म्हणे. इंग्रजीत असं सगळं ऐकून खूप छान वाटतं. आई मी आंघोळीला जाते आता. हो नमस्कार करते आई. हो. बस ग सई. खर तर माझ्या नातीला हे असलं काही करायची गरजच नाही. देवानी तिला घडवतानाच अगदी वेळ घेऊन घडवलंय. आजी बास झालं. काय झालं तुला आज? अगं मग खरं आहे. नचिकेत दाखवतोयस ना फोटो? बॅटरी डाऊन झाला. अरे मग काय उपयोग ह्याच्या या एवढ्या महागड्या यंत्राचा? No, 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 it's all right. मोबाईल मध्ये काढतो. Just हा, काढ, pause काढ. for me. Pause for me. सईचा एक काढ ना. अगं आजी माझा कशाला? अगं असू दे काढू दे. Done. See? अगं बाई छान आला. खूप छान आला बघ. हा Devki, it's not just the photos. याच्यामध्ये अजून खूप काय काढू शकत. अरे तुझ्या एवढ्याशा भ्रमणध्वनीमध्ये आणखी काय काय करू शकणार आहे? Many things. Shopping, bank transactions, then movies बघू शकते, books read करू शकते, सिनेमा बघू शकते. एवढ्याशा भ्रमणध्वनीमध्ये एवढं सगळं करू शकतो? And तुझं डिफरंट गोष्टीसाठी डिफरंट ॲप आहे. सो अकॉर्डिंग टू युअर नीड तू ॲप चूज करायचा. अरे जादूची कांडीच आहे म्हणजे तुझा भ्रमणध्वनी. यू स्टील थिंक दॅट घरमध्ये मोबाईल नाही पाहिजे म्हणून? लोक यू टेल मी तुझं ओपिनियन काय. डोंट थिंक अबाउट आप्पा. मला हवाय रे मोबाईल,
पण मला मेलीला विचारतंय कोण? मी विचारणार देवकी. तुला पाहिजे ते मी करणार. बाय द वे साई गेली वाटतं. ते